नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतावरती अमेरिकेनं टॅरिफ लावले तेही 25%। तसे अमेरिकेनं बहुतेक आयातीवरती सरासरी 20% टॅरिफ लावलेले आहेत। यामुळे तिथली महागाई ही तातडीनं 2.4% पर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे। भारताची सुमारे 22% निर्यात ही अमेरिकन बाजारावरती अवलंबून आहे आणि नवीन टॅरिफ लागू झाल्यानं फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, सोलर, जेम्स अँड ज्वेलरी आणि मशिनरी या प्रमुख निर्यातक क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। तर अमेरिकेमध्ये महागाई वाढण्याची देखील यामागे मोठी शक्यता आहे आणि यामागचं कारण म्हणजे नवीन लागू केलेले टॅरिफ। SBIच्या एका अहवालानुसार अमेरिका आता आपल्या बहुतेक आयातीवरती सरासरी 20% टॅक्स आकारते। याचा थेट परिणाम अमेरिकेतील महागाईवरती आणि भारतासारख्या देशांच्या व्यापारावरती होणार आहे। अमेरिका दरवर्षी सुमारे 3.26 ट्रिलियन डॉलरची आयात करतो। आता जर याच आयातीवरती 20% कर बसला तर मूळ वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होईल, ज्याला सप्लाय शॉक म्हणतात। याचा परिणाम असा होईल की CPI म्हणजेच ग्राहक महागाई दर हा तातडीनं 2.5% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। या आयात करामुळे एका सामान्य अमेरिकी कुटुंबाच्या खर्चाला वार्षिक सरासरी $2,400 म्हणजेच 2 लाखांपर्यंतची वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। सामान्य लोकांना याचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे। अमेरिका हा भारतातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे। FY25 मध्ये भारताच्या निर्यातीपैकी 20% माल हा अमेरिकेमध्ये गेलाय। तर FY26च्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये ही टक्केवारी वाढून 22.4% झाली आहे। भारताच्या 15 प्रमुख निर्यातदार वस्तूंपैकी 63% माल हा अमेरिका खरेदी करतो। त्यामुळे जर टॅरिफमुळे भारतीय वस्तू महाग झाल्या तर ग्राहक त्यांच्याकडे पाठ फिरवू शकतात। तर याचा कोणकोणत्या सेक्टरला फटका बसणार आहे तेही जाणून घेऊ। तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, जेम्स अँड ज्वेलरी आणि मशिनरी या सेक्टरला मोठा फटका बसणार आहे। याआधी स्मार्टफोन, डायमंड आणि औषधांवर 0% कर होता। आता त्यावरती थेट 25% टॅरिफ लागणार आहे। त्यामुळे भारतीय वस्तू महाग होतील आणि ते या स्पर्धेतनं बाहेर पडतील। स्पेशली फार्मा सेक्टरला मोठा धक्का बसणार आहे। अमेरिकेतील 47% जेनरिक औषधांची मागणी हा केवळ भारत पूर्ण करतो। पण आता जर अमेरिका ही औषधं दुसऱ्या देशाकडनं घेण्याचा विचार करू लागली तर त्यामध्ये 3 ते 5 वर्षांचा कालावधी जाईल। या काळामध्ये औषधांच्या किमती वाढतील आणि उपलब्धता कमी होईल। भारतातील फार्मा कंपन्यांची 40 ते 50% कमाई ही केवळ अमेरिकेवरती अवलंबून आहे। त्यामुळे या टॅरिफमुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये 2 ते 8% पर्यंत घट होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सोलर आणि इलेक्ट्रॉनिक निर्यातीवरती देखील याचा परिणाम होणार आहे, कारण चीनवरती बंदी घातल्यानंतर भारतातनं मोठ्या प्रमाणामध्ये सोलर पॅनलची खरेदी केली जात होती। 2024 मध्ये भारतानं 8 गिगावॉटपेक्षा अधिक सोलर मॉड्यूल्स अमेरिकेला पाठवले। पण आता 25% टॅरिफमुळे हे सगळं अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। हाच धोका स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही आहे। त्यानंतर व्हिएतनामवरती अमेरिका 20% टॅरिफ लावणार आहे। त्यानंतर ब्रिटनने 10% टॅरिफ मान्य केलेत आणि बदल्यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनचे BF आणि एअरक्राफ्ट इंजिन आयात करणार आहे। जपान आणि युरोपियन युनियननं 15% टॅरिफवरती करार मान्य केला आहे। यामध्ये भारत अमेरिकेतून येणाऱ्या ऑटोमोबाईल, FMCG, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्स्टाईल सारख्या काही क्षेत्रांवरती 15 ते 20% आयात कर आकारतो। जर भारतानं या दरामध्ये थोडी सवलत दिली आणि अमेरिकेसोबत व्यापार लवचिकता दाखवली तर दोन्ही देशांचे व्यापार संबंध हे चांगले राहतील। अमेरिकेच्या या नवीन टॅरिफ धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होऊ शकतो, विशेषतः निर्यातक क्षेत्रावरती। भारतानं जर वेळेत पावलं उचलली नाही तर फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स सारखे प्रमुख सेक्टर जे आहेत तर ते अडचणीमध्ये येऊ शकतात। त्यामुळे आता भारत आणि अमेरिका यांची जी डील आहे तर ती डील कधीपर्यंत होती आणि कुठल्या रेटवरती होतीये हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।